आणि बुलेटिनची सुरुवात करते एका ब्रेकिंग न्यूजनं। शिवसेना आणि भाजप युतीची थोड्याच वेळात घोषणा होणार आहे। भाजप अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत दाखल झालेत आणि त्यांची भाजप नेत्यांसोबत सध्या बैठक सुरू आहे आणि मातोश्रीवर जाऊन ते थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची ही भेट घेणार असल्याचं कळतंय। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो, शिवसेना भाजपचं जमलं असं चित्र तरी सध्या दिसतं आहे। विधानसभेसाठी 50-50 चा फॉर्म्युला आहे। लोकसभेसाठी भाजपच मोठा भाऊ असल्याचं पुन्हा एकदा समोर येतं आहे, कारण लोकसभेसाठी सेना 23 जागांवरती तर भाजप 25 जागा लढवू शकते अशी सध्या माहिती समोर येते आहे। सोफिटेल हॉटेलमध्ये सध्या बैठक सुरू आहे भाजपची आणि त्यानंतर ते मातोश्रीवरती जाऊन अमित शहा हे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि आजच युती संदर्भातली घोषणा होऊ शकते असा एक अंदाज लावला जातो आहे। यावेळची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतो, थोड्याच वेळात युती संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे। अमित शहा मुंबईत दाखल झालेत आणि सोफिटेल हॉटेलवर त्यांची बैठक सध्या सुरू आहे आणि थोड्याच वेळात ते मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील। युती संदर्भातली जी घोषणा होणार आहे, जी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली जाईल, त्या ठिकाणची ही दृश्य आपण बघतो आहोत। शिवाजी महाराज, अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे इथे दिसतायत आणि त्यांचे प्रतिमा दिसतायत। ही पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होणार आहे युती संदर्भातली, त्या ठिकाणची ही सध्याची दृश्य आहेत। तर आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। वैदेही, युतीचं जमलंय असंच म्हणावं लागेल, कारण की थोड्याच वेळामध्ये युती संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे। काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? निश्चितच युती संदर्भातली घोषणा अवघ्या काही थोड्या वेळेतच होणार आहे, पण सध्या अंतर्गत बैठका सुरू आहेत। अंतर्गत बैठकांमध्ये आपापल्या नेत्यांचा एकमेकांच्या विषयी असलेला राग जो आहे तो दूर करण्याचा प्रयत्न हे दोनही राजकीय पक्षाचे अध्यक्ष सध्या बघायला मिळतात। मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची अंतर्गत बैठक सुरू आहे, त्याचप्रमाणे सॉफिटेल हॉटेलमध्ये भाजपच्या अंतर्गत नेत्यांची बैठक सुरू आहे। अमित शहा हे भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये शिवसेनेच्या नेत्यांसंदर्भात काही राग वगैरे आहे का हे दूर करण्याचा प्रयत्न करतायत। या ठिकाणी मातोश्रीवरही असेच प्रयत्न सध्या केले जात आहेत आणि जो युतीचा फॉर्म्युला आहे, 23-25चा फॉर्म्युला आहे, तो देखील आपल्या नेत्यांच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो आहे। इतकंच नाही तर युती झाली तर कशा पद्धतीनं जे आहे ते विरोधकांवर कशा पद्धतीनं हमी होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं आपण प्लॅन करू शकतो याचं देखील एक रणनीती जी आहे ती सध्या या दोन्ही बैठकांमध्ये सुरू असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री अद्याप जे आहे ते पर्यंत पोहोचले, त्याचीच वाट सध्या अमित शहा देखील कळत आहे आणि त्याच्याचमुळे अमित शहा अजूनही मातोश्रीच्या दिशेला निघालेले नाहीयेत। सध्या सॉफिटेल हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आलेले नाहीयेत, मुख्यमंत्री आलेले नाहीयेत, मात्र भाजपचे सगळे नेते जे आहेत या हॉटेलमध्ये पोहोच आहेत। युतीच्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी आहेत त्या सध्या सुरू आहेत, महत्वपूर्ण बातचीत जी आहे ती सध्या सुरू आहे। काही वेळेतच अमित शहा जे आहेत ते या मातोश्रीवर दाखल होणार असल्याचं इतकंच नाही तर जेव्हा मुख्यमंत्री लँड होतील, एअरपोर्टवर लँड होतील, त्याच्यानंतर मुख्यमंत्री देखील मातोश्रीच्या दिशेने रवाना होणार असल्याची सूत्रांकडून मिळते। त्याच्यामुळे मातोश्रीवर खरं तर हे दोनही मुख्यमंत्री आणि अमित शहा आल्यानंतर मुख्यमंत्री, त्याच्यानंतर अमित शहा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या चौघांमध्ये केवळ बैठक होणार आहे। त्याच्यामुळे कोणीही राजकीय नेता जो आहे तो सामील नसणार आहे। युती संदर्भातल्या अनेक गोष्टी या चौघांच्या बैठकीमध्ये बोलल्या जाणार आहेत आणि त्यानंतर संयुक्त अशी पत्रकार परिषद घेऊन त्या युतीच्या संदर्भातलं नेमकं समीकरण हे कसं सोडवलं जाईल की कसं सोडवलेलं आहे याचं हे सांगणार आहेत। नक्कीच वैदेही, पण शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला होता या संदर्भात, त्याचप्रमाणे अनेक गोष्टी आहेत, पटक देंगे अशी भाषा सुद्धा अमित शहांनी केली होती। तर या सगळ्या संदर्भात नेमकं मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे, पण आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे युती संदर्भात आपण आता पाहूयात।
या विषयावर अधिकृत भाष्य हे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी आणि उद्धव ठाकरेजी हेच करू शकतील. पण ज्या पद्धतीची प्रतिक्रिया तुम्ही मला सांगितलीत त्यावर मी एवढंच म्हणू शकेन की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती व्हावी ही भूमिका भारतीय जनता पक्षाने वारंवार मांडली आहे आणि त्यामुळे या भूमिकेची घोषणा ही अमित शहाजी आणि उद्धवजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींबरोबर चर्चा करून तो त्यांच्या अधिकाराचा भाग आहे.